आणि एक मोठी बातमी समोर येते। दिल्लीतील 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। ईमेलद्वारे कोर्ट उडवून देण्याची ही धमकी समोर येते। बॉम्ब शोधक पथकाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि तपासही सुरू करण्यात आलाय। दिल्लीतील 2 सीआरपीएफ शाळांना बॉम्ब उडवून देण्याच्या धमक्या मिळालेल्या आहेत। द्वारका इथल्या सीआरपीएफ शाळा आणि प्रशांत विहारमधील सीआरपीएफ शाळेला देखील बॉम्ब उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्यात। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एकीकडे दिल्लीमधला स्फोट आणि ती घटना ताजी असतानाच ही मोठी बातमी, 4 जिल्हा न्यायालय आणि शाळांना उडवण्याची धमकी। अधिक माहिती देत आहेत रामराजे शिंदे। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, खरं तर जे सुरक्षा यंत्रणांचे स्कूल आहेत त्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे की सीआरपीएफच्या ज्या 2 शाळा आहेत, द्वारका आणि प्रशांत विहारच्या, तर या दोन्ही शाळेमध्ये बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। त्यामुळे इतर कोणत्याही खाजगी शाळा किंवा सरकारी शाळांना नाही, तर पॅरामिलिटरी फोर्सेस आहे सीआरपीएफ, तर त्यांच्या ज्या शाळा असतात किंवा त्यांच्या सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांसाठी, जवानांसाठी ज्या शाळा असतात, तर तिथे स्फोट घडून आणण्याची ही धमकी देण्यात आलेली आहे। परंतु हा फक्त कोणी खोडसाळपणे केलेला कॉल आहे का, खरंच त्याच्या पाठीमागे काही तथ्य दडलेलं आहे याचा तपास आहे, ते तपास यंत्रणा करतील। परंतु पॅरामिलिटरी फोर्सेसच्या या अशा स्कूलला टार्गेट हे पहिल्यांदाच केलं जातंय, कारण यापूर्वी खाजगी शाळेच्या संदर्भामध्ये असे धमक्या आल्या होत्या, परंतु पॅरामिलिटरीच्या संदर्भामध्ये अशा धमक्या आल्या नव्हत्या। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे। मात्र आपण बघतोय ही मोठी धमकी देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातला तपास आता सुरू झालेला आहे।